गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक हो आपण या निरूपणास सुरुवात करूया। आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे मुलगा मुलगी। आपल्या या भारतामध्ये आहे ना, अजूनही मुलगाच हवा असा सर्वांचा आग्रह असतो। मुलगी झाल्यानंतर तोंड वाकडे करतात, पण आज आपण आहेत ना, काही घरांमध्ये फक्त मुलगाच जन्माला काय येतो, काही घरांमध्ये मुलगीच जन्माला काय येते। पण आज आपण पाहणार आहोत, काही घरांमध्ये मुलगाच जन्मतो ना, त्यामागे काही रहस्य आहे का बरं? गरुडा पुराणामध्ये त्यामध्ये काही सांगितलेलं आहे का बरं? त्या आज आपण पूर्णपणे विश्लेषण पाहणार आहोत। कधी शांत बसून तुम्ही कधी विचार केलाय का? एकाच गावामध्ये एकाच गल्लीमध्ये दोन घरं असतात। एका घरामध्ये पाळणा आलतो तर फक्त मुलींच्या रूपानं, आणि दुसऱ्या घरामध्ये एकामागून एक फक्त मुलगेच जन्माला येतात। लोक म्हणतात हा योगायोग आहे, पण विज्ञान म्हणतो एक क्रोमोझोमसचा खेळ आहे। पण कधी आपल्या प्राचीन गरुड पुराणाची पानं उलटून पाहिली आहेत का बरं? तिथे साक्षात भगवान विष्णूंनी गरुड देवाच्या प्रश्नांचं उत्तर देताना एक रहस्य सांगितलेलं आहे, जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। का काही मतांच्या नशिबामध्ये फक्त पुत्रांचं सुख असतं का? काही कुळांमध्ये वंशाचा दिवा तेवत राहण्यासाठी फक्त मुलांचा जन्म होतो। बघा, ही माहिती नाही तर तुमच्या पूर्वजांनी दिलेला तो संकेत आहे, जो आजपर्यंत तुमच्यापासून लपवून ठेवला गेलेला आहे। नवे तर आजपर्यंत तुम्हाला हे माहीतच नाही। म्हणजे आजचा जो विषय आहे ना, तुमच्या श्रद्धेशी आणि कर्माशी जोडलेला आहे। म्हणून हे निरूपण आहे ना, शेवटपर्यंत ऐका, तुमची विचार करण्याची पद्धत बदलणार आहे। सद्गुरूंच्या कृपेनं बघा, मनापासून तुमचं स्वागत आहे। आपण बघत होतो काही घरामध्ये मुलगा नाही म्हणून सासरचे छळ करतात, तर कोणी म्हणतं आमच्या घरामध्ये फक्त मुलगेच आहेत, आम्हाला मुलगी यावी। पण आजचा आपला फोकस आहे ना, त्या रहस्यावर आहे, जे गरुड पुराणामध्ये दडलं। गरुड पुराण काय म्हणतं बरं? काही घरांमध्ये फक्त मुलगाच का जन्माला येतो? बघा, मुलगा असो या मुलगी, दोघेही ईश्वराचे स्वरूप आहेत ना, यात अजिबात शंका नाही। पण शास्त्रामध्ये पुत्र या शब्दाचा अर्थ खूप खोल आहे। पुम नावाच्या नरकातून जो पितरांना मुक्त करतो ना, तो पुत्र। मग हे भाग्य प्रत्येकाला का मिळत नाही? आणि ज्यांना मिळतं, ज्यांच्या घरात असं काय वेगळं असतं? आज आपण विज्ञानाच्या पलीकडे जाऊन आपल्या धर्माच्या आणि कर्माच्या मुळाशी जाणार आहोत। पहा, काही घरांमध्ये पिढ्यानपिढ्या फक्त मुलगेच होतात। याचं कारण म्हणजे त्या घराण्यावर असलेले पितरांचे विशेष आशीर्वाद। गरुड पुराण सांगतं ना, की ज्यांचे पितर तृप्त असतात ते आपल्या वंशाचा विस्तार करण्यासाठी स्वतःच्या अंशानं पुत्राच्या रूपाने जन्माला येतात। तुमच्या घरामध्ये जेव्हा लहान मुलगा खेळतो ना, तेव्हा समजून जा की तुमचे आजोबा किंवा पंजोबा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुमच्यावर आशीर्वाद देत आहेत। पितरांच्या डोळ्यामध्ये जेव्हा आनंदाचे अश्रू येतात ना, तेव्हा घराण्यात वंशाचा दिवा उजळतो। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं ना, की बघा, आपण पितरांना आनंदी राहण्यासाठी, पितरांच्या चेहऱ्यावर आनंद होण्यासाठी आपण दरवर्षामध्ये काही आपण व्रत वैकल्य करतो ना, काही पितरांची सेवा करतो। दर अमावस्येला घराच्या दक्षिण दिशेला तिळाच्या तेळाचा दिवा लावा। तर पितृपक्षामध्ये विधिवत श्राद्ध करा। रोज जेवणापूर्वी गायीसाठी एक घास बाजूला काढा। हा उपाय 21 दिवस करा। घरात पुत्र सुख नांदेल।
भगवान विष्णू म्हणतात ना, कर्म प्रधान विश्व करी राखा. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीनं मागील जन्मी खूप दानधर्म केला असेल, विशेषतः कन्यादान केलं असेल, किंवा एखाद्या निपुत्रिक व्यक्तीला आधार दिला असेल, तर या जन्मी ईश्वराची देणगी म्हणून त्याच्या घरी मुलगा जन्माला येतो. आज तुमच्या आयुष्यामध्ये जे काही सुख किंवा दुःख आहे ना, ते तुमच्या कर्माचंच फळ आहे. जर आज मुलगा हवा असेल तर आधी तशी कर्म करायला हवी. दर शनिवारी गरजू मुलांना दूध किंवा गोड पदार्थ दान करा. कर्माची पाटी कोरी करा. देव तुमची झोळी नक्की भरेल. ज्या घरामध्ये कुळदेवतेचा मान राखला जातो तिथे कधीच वंशाची कमतरता भासत नाही. गरुड पुराणामध्ये भक्तीच्या मार्गातून प्रजोत्पत्ती कशी होते ना, याचं खूप सुंदर वर्णन आलेलं आहे. जर तुम्ही तुमच्या कुळदैवताला साकडं घातलं की हे देवा, माझा वंश पुढे चालवण्यासाठी मला एक पुत्र दे आणि मी त्याला तुझ्या सेवेत लावेन, तर तो संकल्प पूर्ण होतो. कुळदेवतेच्या नावानं दर मंगळवारी किंवा शुक्रवारी अभिषेक करा. घरामध्ये स्त्री सूक्त आणि पुरुष सूक्त यांचं पठण करा. वास्तुशास्त्र आणि गरुड पुराण यांचा जवळचा संबंध आहे ना. घराचा ईशान्य कोपरा आहे ना, म्हणजे नॉर्थ ईस्ट हा देवाचा कोपरा मानला जातो ना. जर या कोपऱ्यामध्ये जड वस्तू असतील, कचरा असेल किंवा तिथे शौचालय असेल, तर त्या घरामध्ये पुत्र संतती होण्यामध्ये अडथळा येतात किंवा मुले आजारी पडतात. तुमच्या घराचा कोपरा शुद्ध असेल तर तिथे एखादा पवित्र आत्मा जन्म घेईल. असं जसं आपण पाहुणे येणार असल्यावर घर साफ करतो ना, तसं त्या नन्हा मुन्ना पाहण्यासाठी, त्या पाहुण्यासाठी घर मंदिरासारखं बनवा. ईशान्य कोपरा आहे ना, रिकामा आणि स्वच्छ ठेवा. तिथे रोज शुद्ध तुपाचा दिवा लावा. 40 दिवस हा प्रयोग करा. घराची ऊर्जा बदलेल. संतान गोपाळ मंत्रांचा चमत्कार. गरुड पुराणामध्ये श्री विष्णूंच्या बाळकृष्ण रूपाची उपासना करायला सांगितलेली आहे. जेव्हा साक्षामध्ये भगवान कृष्ण प्रसन्न होतात ना, तेव्हा ते स्वतः पुत्राच्या रूपाने घरामध्ये येतात, असा भाव आहे. रोज सकाळी आंघोळीनंतर तुळशी समोर बसून संतान गोपाळ मंत्र ओम देवकी सुत गोविंद या मंत्राचा एक माळ जप करा. हे 40 दिवस विनाखंड करा. आता ही कथा ऐका जी तुमच्या जीवनाचं सार सांगेल. एका छोट्याशा गावामध्ये विठ्ठल नावाचा एक शेतकरी राहायचा. त्याच्या घरामध्ये 4 मुली होत्या. विठ्ठल खूप आनंदी होता, पण त्याचे गावकरी नातेवाईक त्याला वेळेवर टोमणा मारायचे. तुझ्या म्हातारमणी तुला खांदा द्यायला मुलगा नाही, तुझं नाव कुठून पुढे जाणार बरं. विठ्ठलाच्या पत्नीच्या डोळ्यामध्ये नेहमी पाणी असायचं. एके दिवशी एकादशीच्या वारीला विठ्ठल पंढरपुरामध्ये गेला. तिथे त्याला एक वृद्ध वारकरी भेटले. विठ्ठलानं रडत रडत आपली व्यथा सांगितली. तो वारकरी म्हणून हसला, अरे विठ्ठला, तू विठ्ठलाचा भक्त आणि पुत्रासाठी रडतोय. अरे मुलगा आणि मुलगे हे 2 पाय आहेत, हे संसाराचे पाय आहेत. पण तुला जर पुत्र हवा असेल ना, तर आधी हे विचार की तू कुणाचा पुत्र होण्यास लायक आहेस. तू तुझ्या आईवडिलांची सेवा करतोस का. विठ्ठलाला आपली चूक उमजली. त्यानं घरी येऊन आधी आपल्या आईवडिलांची मनोभावे सेवा सुरू केली. गरुड पुराणामध्ये जसं सांगितलंय ना, तसं पितरांचं श्राद्ध केलं. आणि आश्चर्य म्हणजे वर्षभरात विठ्ठलाच्या घरी एका तेजस्वी मुलाचा जन्म झाला. लोकांनी विचारलं, हा चमत्कार कसा झाला बरं. विठ्ठल म्हणाला, हा चमत्कार नाही, ही माझ्या कर्मांनी आणि पांडुरंगाची कृपादृष्टी आहे. बघा, या कथेतून आपण काय शिकलो बरं. जेव्हा आपण दुसऱ्यांचं ऋण फेडतो ना, तेव्हा देव आपलं नशीब बदलतो. आज जर तुमच्या पोटी मुलगा येत नसेल, तर कदाचित देव तुमची परीक्षा घेत असेल किंवा तुम्हाला काहीतरी शिकवू पाहत असेल. अजिबात खचून जाऊ नका. बघा, ज्यांच्या घरामध्ये फक्त मुलीच आहेत ना, त्यांनी स्वतःला कमी समजू नका. तुम्ही लक्ष्मीच्या रूपाला जन्म दिलेला आहे. आणि ज्यांच्या घरामध्ये फक्त मुलगी आहेत,
त्यांनी गर्व करू नका, कारण त्या मुलाला संस्कार देण्याची जबाबदारी तुमचीच आहे ना. नसतर मुलगा होऊन काही फायदा आहे का? जर तुमची मुलं दारू पित असतील, व्यसनाधीन होत असतील, तुम्ही म्हातारे झाल्यानंतर तुम्हाला वृद्धाश्रमात जाऊ देत असतील, तर त्या मुलाचा काही फायदा आहे का? भगवंताला अशी एक मनोमन कामना करा की हे भगवंता, माझ्या पोटी जर तू मुलगा देशील ना, तर तुझी सेवा करणारा दे, मला आयुष्यभर सांभाळणारा दे. नुसतंच लाख लाख रुपये पगार घेऊन जर तुमच्याजवळ मुलगा येत असेल आणि आपल्या आईबापाला कवडी मुळाची किंमत देत नसेल, तर त्या मुलाचा काही फायदा आहे का बरं? अशी मुलं आहेत ना, ती मेलेली बरी. जिवंत असून आईबापाला त्रास देणारी मुलं जी होत असतील ना, तर त्या मुलांचा काही फायदा आहे का बरं? गरुडा पुराण आहे ना, आपल्याला भीती घालत नाही, तर मार्गच दाखवताना श्रद्धा ठेवा. जोपर्यंत दत्तगुरू आहेत ना, तोपर्यंत सर्व शक्य आहे. त्यांच्या जीवनामध्ये मुलगा नसेल, त्यांच्या जीवनामध्ये मुलगी नसेल, जर दत्तगुरूंपुढे हा संकल्प जर तुम्ही मांडला ना, तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आहे ना, तुम्हाला हवं ते मिळणार आहे. फक्त जेव्हा आपण दत्तगुरूंची सेवा करतो ना, तेव्हा शाकाहारी होऊन करावी. जेव्हा आपण दत्तगुरूंना उपासनेला आपण बसतो, तेव्हा आपल्या या मनामध्ये मी भाव नसावा, आपलं मन पवित्र असावं, नम्रतेमध्ये भरलेलं असावं. जर ते अहंकारी असेल ना, तर कधीच दत्तगुरू सेवा ते आपली घेत नाही, ती सेवा आपली फुकट जात असते. म्हणजे थोडक्यामध्ये जर आपल्याला सांगायचं झालं ना, आपण पाहत होतो मुलगा कोणाच्या जन्मामध्ये येतो. म्हणजे जर आपल्या जीवनामध्ये पितृदोष असेल, तर आपल्याला कधीही मुलगा होणार नाही. कारण का बरं? कारण पितृ आहेत ना, पितृच त्यांच्या जन्मामध्ये, पितृच जन्म घेऊन आपल्या जीवनामध्ये मुलगा म्हणून येतात. म्हणून आता याचं तुम्हाला उत्तर मिळालेलं असेल, पण आपल्या जीवनामध्ये मुलगाच महत्त्वाचा आहे का बरं? तर अजिबात नाही. सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं झालं ना, तर आपल्या जीवनामध्ये एक वेळ मुलगा नसेल तर चालेल, पण मुलगी प्रत्येकाच्या जीवनामध्ये असायला हवी. मुलगीच का असायला हवी बरं? मुलगी कुटुंबामध्ये प्रेम निर्माण करते, जिव्हाळा निर्माण करते, संवेदनशीलता घेऊनच ती येते ना. तीही मुलासारखीच आईवडिलांना काळजी घेऊ शकते, नाव उज्ज्वल करू शकते, जबाबदाऱ्या सांभाळू शकते ना. आज शिक्षण, करिअर, नेतृत्व, व्यवसाय, विज्ञान, कुठे अशी मुलगी नाही ना, तुम्हाला कोणतंही क्षेत्र तुम्हाला सापडणार नाही. आध्यात्मातील कन्याला आद्रेचं स्थान दिलेलं आहे ना. अनेक परंपरामध्ये कन्यापूजन ही भावना स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून पाहिली जाते. म्हणजे मुलगा मुलगी दोघंही मूल्य समान आहे ना. तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं ना, सावित्रीबाई फुलेंचं तुम्ही नाव ऐकलेलं असेल. यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मोठा संघर्ष केला ना. अहिल्याबाई होळकर यांनी न्याय आणि आदर्श शासक मानलं जातं. म्हणजे कुटुंबाला प्रेम, संस्कार आणि आधार देणारी व्यक्ती आहे ना, ती कोणतीही असू शकते, मुलगा किंवा मुलगीही असू शकते. पण 100पैकी आपण म्हणायचं झालं ना, तर 90% मुलगी आहे ना, कुटुंबाला आधार देत असते. आता सावित्रीबाईची गोष्ट तुम्हाला माहिती असेल. खूप वर्षापूर्वी मुलींना शाळेत जाऊ देत नसत, मुलींनी शिकायचं नसतं अशी लोकांची समजूत होती ना. पण सावित्रीबाईंना वाटायचं ज्ञान सगळ्यांसाठी आहे. त्यांचे पती ज्योतिबा फुले त्यांनी त्यांना शिकवलं. नंतर दोघांनी मिळून मुलींसाठी शाळा सुरू केली. सावित्रीबाई रोज शाळेमध्ये जात असत, पण काही लोकांना हे आवडत नसत. ते त्यांच्या अंगावर चिखळ, दगडी शेण फेकत. तरीही त्या थांबल्या का बरं? अजिबात थांबल्या नाही. त्यांनी नेहमी 2 साड्या घेऊन जात. एक रस्त्यात खराब झाली तर दुसरी घालून त्या मुलींना शिकवत असत. एकदा एक छोट्या मुलीनं त्यांना विचारलं, आई म्हणते मुली शिकत नाहीत, मग मी का शिकू बरं? बघा, छोटी छोटी मुलं असतात ना, ती नेहमी खरंच बोलत असतात. जे घरचे सांगतात ना, न लाजता समोरच्याला ते सांगून टाकतात.
तेव्हा सावित्रीबाई हसल्या आणि म्हणाल्या, कारण तू शिकलीस ना तर तुझं आयुष्य तू बदलू शकतेस. त्या मुलींना फक्त अक्षर नाही तर आत्मविश्वास शिकवत होत्या ना. म्हणजे या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं बरं? शिक्षण प्रत्येकाचा हक्क आहे. मुलगी कमी नाही. धैर्य आणि चांगलं काम लोकांच्या विरोधापेक्षा मोठंच असतं ना. आज भारतामध्ये लाखो मुली शिकतात. काही डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी, वैज्ञानिक बनतात ना. त्यात सर्वात मोठा वाटा आहे ना तो सावित्रीबाई फुले यांचा आहे. पण आपण मात्र त्यांना विसरतो. आपण म्हणतो मी शिकले म्हणून मोठी झाले. पण असं काही आहे का बरं? आपण जे सर्व खातो पितो आहे ना, आपण ज्या स्त्रिया या समाजामध्ये ताठ मानेने उभ्या आहेत ना, ते फक्त सावित्रीबाई फुलेमुळं. नाहीतर आजच्या या स्त्रिया तशा असत्या का बरं? म्हणून मुलगा मुलगी कधीच भेद करू नका. दोन्हीही समाज, दोन्हीही एकच आहेत. दोन्हीही समाजामध्ये दोन पाय आहेत ना, दोन चाकं आहेत. म्हणून कधी भेदभाव करू नका. आयुष्यामध्ये कल्याणकारी जीवन जगायचं असेल ना तर समता महत्त्वाची आहे. समतेनं जग चाललं ना तर आपल्याला सुद्धा समाधान मिळतं. म्हणून भगवंताचं नामस्मरण घ्या. तुमच्या जीवनामध्ये असलेली चिंता मिटून जाईल. सर्व जीवनामध्ये असलेला अहंकार सोडून द्या. आपल्या जीवनामध्ये नम्रता निर्माण करा. हेच खरं सुखाचं साधन आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.